आता आपण शर्ट कटिंग करायला शिकणार आहोत. ठीक आहे, हे बघा आपण शर्ट टाकलेलं आहे. हे बघा अशा प्रकारे. ठीक आहे, यावर एक ही सुईची बाजू आहे आणि ही उलटी बाजू आहे. ठीक आहे, हे दोन्ही बाजू आपण सरळ पकडलेलं आहे. ठीक आहे, आगे मागे होऊन दिलेलं नाही आहेत. ठीक आहे, मागे पुढे नाही होऊन दिलेला. पहिलं काय करणार आपण, हे आपलं शर्ट आहे, साईड कट शर्ट आहे. ठीक आहे, पहिलं आपण काय करणार आहे, सर्व मार्किंग करून घेणार आहोत. अशा प्रकारे पहिली मार्किंग करून घ्यायची. आपला फ्रंट जो आहे तो 10.5चा आहे. ठीक आहे, पहिलं काय करायचं आहे, इथून 2.25 इंच पहिलं 2.25 इंचावर मार्क करायचं आहे. हे फोल्डिंग वाजते, फोल्डिंगसाठी आपल्या. त्याच्यानंतर काय करायचंय, आपला फ्रंटचं माप टाकायचं आहे. इथं पहिलं आपलं जे फ्रंट आहे 10.5 आहे, 10.5 प्लस सिलासाठी अर्धा इंच घ्यायचंय. मग इथं 11 इंच करायचं. ठीक आहे, 11 इंच मार्किंग करायची. त्यानंतर काय करायचं, इथून ह्या रेषेवरून इथपर्यंत ह्या मार्किंग पर्यंत 2 इंचचं माप घ्यायचं. ठीक आहे, आणि एक 2 इंच मार्क घेऊन एक 1.5 इंचवर एक मार्क करायचं. इथून 1.5 इंच. ठीक आहे, आणि इथून 2 इंच. हे 2 इंचाचं आणि हे 1.5 इंचाचं मार्किंग आहे. ठीक आहे, त्यानंतर इथं आपण 1.5 इंचाचं मार्किंग ठेवतो. हे पण शर्टाच्या फोल्डिंगसाठी आहे. आपलं साईड कट शर्ट आहे ना, त्याच्यामुळे फोल्डिंगसाठी आहे. ठीक आहे, काय करा, आधी ही मार्किंग करून घ्यायची या प्रकारे. ठीक आहे, असा उतार मारा त्याला. ठीक आहे, असा उतार येत असतो अर्धा इंचमुळं, हा उतार येतो. ठीक आहे, त्याने काय होतं, शर्ट उचलत नाहीये. जे ढेरेवाले शर्ट असतात ना, असं ते शर्ट उचलतं. या कारणामुळे, उतारामुळे शर्ट उचलत नाही, हे राऊंड खाली जातो आपला. ठीक आहे, तर आपण काय करायचं, इथं सेंटरला थोडं पुढे घेऊन माप घ्यायचं. कधी बी इथं नाही माप घ्यायचं, इथं नाही माप घ्यायचं कधी बी. काय करायचं, आपली शर्टाची लांबी आहे 26. ठीक आहे, तर अर्धा इंच आपलं इथं शोल्डर मजबूतण्यासाठी वाढतं. 26 प्लस अर्धा इंच 26.5. ठीक आहे, 26.5. ठीक आहे, इथं किती येतं मग आपल्याला बघायचं माप खालच्या रेषेपर्यंत. इथं 28.2 सूत. ठीक आहे, काय करायचं, इथून आपण 28.2 सूत इकडे घ्यायचं. ठीक आहे, 28.2 सूत. इथं 28.2 सूतवर मार्क करायचं आहे. त्याच्यानंतर आपण 2.25 इंच गळ्याची मार्किंग आहे. आणि आपली आपली छाती आहे ती आहे आपली 35 छाती आहे. 35चे चौथा हिस्सा करायचा, ती येतो 9.5. ठीक आहे, 9.5 वर एक मार्क करायचा. त्यानंतर इकडे 28.5 आपण इथं घेतलंय, ह्या मार्किंग पासूनच आपण 28.5 सुद्धा घ्यायचंय. ठीक आहे, हे 28.5. ठीक आहे, इथे 28.5 मार्किंग, एक 2.25 इंची मार्किंग आणि एक आपली छातीचा चौथा हिस्सा, सॉरी आपल्या छातीचा चौथा हिस्सा 9.5. ठीक आहे, त्यानंतर आपण इथं 2.25 मार्किंग केलेली, ती तिथं पण 2.25 मार्किंग करायची. इथं पण हे फोल्डिंगसाठी आहे. पट्टी आपली शर्टाची पट्टी आहे. पहिले आपण काय करू, मार्किंग करून घेऊ, म्हणजे तुम्हाला समजेल. ठीक आहे, काय या प्रकारे आपण पहिली मार्किंग करून घेऊ. हे कट शर्ट आहे. हे तुम्हाला ह्याच्यामध्ये मी माहिती शर्ट उचलणार नाही याविषयी माहिती तुम्हाला देणार आहे. ठीक आहे, काय करायचं, ही मार्किंग मारल्यानंतर आपण इथं पण काय करणार आहे, फ्रंटचं माप टाकणार आहे. आपलं 10.5चा फ्रंट आहे, 10.5 प्लस अर्धा इंच. ठीक आहे, अर्धा इंच म्हणजे 11. ठीक आहे, इथं आपण 11 इंचवर मार्किंग करणार. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण इथं गळ्याचं मार्किंग टाकू 2.25. ठीक आहे, आपण कॉलर हिशोबाने टाकू शकतो. तर आपली कॉलर यायला 15ची, आपलं 15चा 5वा हिस्सा घेतो आपण. पण आपण मुद्दाम 2.25 घेतलेला आहे, कारण 2.25 आपल्याला जर लागलं तर आपण कट करू शकतो. ठीक आहे, त्याच्यामुळे कमी घेतला आहे. त्याच्यानंतर इथं आपण आपलं शोल्डर आहे 17. ठीक आहे, तर 17चा अर्धा हिस्सा येतोय 8.5. ठीक आहे, इथं आपण 8.5 आणि प्लस अर्धा इंच शिलाईसाठी, म्हणजे 8.5 प्लस अर्धा इंच 9 इंचवर मार्किंग करायची आहे. ठीक आहे, आपली छाती आहे 35. तर इथं आपण हे जे मार्किंग आहे, ही मोंड्याची मार्किंग आहे. या मोंड्याच्या मार्किंगवर आपण काय करायचं, 9.25चा मार्क करायचं. हे छातीचा चौथा हिस्सा आहे. ठीक आहे, हे छातीचा चौथा हिस्सा. आपण काय करणार, आता मार्किंग करून घेऊ आधी. ठीक आहे, या प्रकारे या फ्रंटची मार्किंग करून घ्यायची आधी. ठीक आहे, त्याच्यानंतर ही पण मार्किंग करून घ्यायची आपली मोंड्याची. ठीक आहे,
त्याच्यानंतर आपण काय करायचं, शोल्डर आपण डाऊन करायचं. हे आपण इथं 6.2 घेतलेलं, हे 6.2 गळ्याचं आहे. पण जर शोल्डर आपल्याला काय करायचं आहे, 1.25 घ्यायचं आहे. ठीक आहे, 1.25 इंचवर मार्क करायचं आहे. हे 1.25 इंचवर मार्क, हे आपलं अर्धा 1.25 इंचवर डाऊन घेतलेलं आहे. डाऊन केलं आहे आपण शोल्डर. ठीक आहे, या प्रकारे. त्याच्यानंतर काय करायचं, आपण ह्याला गोलाई द्यायची. ठीक आहे, इस प्रकार, या प्रकारे. ठीक आहे, ही आपली आकार दिल्यानंतर काय करायचं, या मार्किंग पासून वरती 3.5 इंच ठेवायचं आहे आपल्याला. कट टाकण्यासाठी कट शर्ट आहे ना, ती कटची मार्किंग आहे ही, या इथून 3.5 इंच. ठीक आहे, आता आपण याला पोटाचा शेप देऊ, थोडावार अर्धा इंच हलका. ठीक आहे, हे पोटासाठी आहे. आता ही आपली मार्किंग झालेली आहे. आपण काय करू, कटिंग करून घेऊ. अजून जर तुम्ही माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला वाजवणं विसरू नका, कारण असे नवीन नवीन व्हिडिओ आपल्यासाठी येत राहतील. मला तुमचा सपोर्ट हवा आहे. प्लीज मला सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करा. असेच नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत राहील. ठीक आहे, या प्रकारे आपण कट करून घ्यायचं आहे. कारण हिंदीतून जास्त जमत नसल्यामुळे मी मराठीतून बोलत आहे. पण हिंदीतून मी व्हिडिओ टाकलेले आहेत, पण ते जास्त काही जमत नाही. जर ह्या व्हिडिओला जर भरपूर जणांनी जर व्हिडिओ बघितला आणि मराठी समजत असली तर कमेंटमध्ये नक्की सांगा की मराठी समजते, मराठीतून व्हिडिओ टाका, तर मी अजून मराठीतून व्हिडिओ टाकतो. जर नाही आले जास्त जर व्ह्यूज जर जास्त नाही आल्या तर मला मग हिंदीतूनच बनवावं लागेल, कारण हिंदी जमत नसल्यामुळे मी मराठीतून बनवलेला आहे व्हिडिओ. ठीक आहे, हे झालं आपले समोरचे फ्रंट कटिंग. ठीक आहे, हे आपण टक्स मारून घेतलेलं आहे इथं, आणि इथं पण टक्स मारून घेतलेला आहे. ठीक आहे, कटचा. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण काय करणार आहोत, भाया काढून घेणार, म्हणजे आस्तीन काढून घेणार आहोत. ठीक आहे, लगेच आपलं सिंगल 36चा पन्ना आहे. ठीक आहे, लगेच काय करायचं, हे एकावर एक कापड आहे ना, लगेच परत काय करायचं, हे या प्रकारे फोल्ड करायचं. फोल्ड केल्यानंतर आपल्याला हे जर छातीचा चौथा हिस्सा घ्यायचा, आपला छाती 35 आहे, ते चौथा हिस्सा घ्यायचा आपल्याला 9.5. ठीक आहे, आपल्याला कापड ॲक्युरेट आहे का बघून घ्यायचं. ठीक आहे, या प्रकारे. त्यानंतर आपण नाकाने अशी मार्किंग करायची. हे जो कापड आहे फुटलेलं आहे ते या नाकामुळे दबवते, बरोबर आहे. ठीक आहे, अशा प्रकारे काय करायचं, चेक करायचे तर चारही बाजू सोबत आहेत का. हां, ह्या चारही बाजू 1 2 3 4. ठीक आहे, ह्या चारही बाजू एक सारख्याच आहे एकावर एक गोष्टी. काय करता, आधी इथे पहिली एक मार्किंग करून घ्यायची या प्रकारे. ठीक आहे, त्याच्यानंतर इथं आपण 4.25 इंच डाऊन करणार आहे, म्हणजे खाली घेणार आहोत 4.25 इंच. या प्रकारे इथं पण 4.25 इंच हे आकारासाठी आहे, राऊंड आकार. ठीक आहे, हे आपण पहिली मार्किंग करून घेऊ. ठीक आहे, हे झालं 4.25 इंच. आपली आस्तीने 23.5 इंच, पण आपण 2.5 इंचचे कप टाकणार आहोत. ठीक आहे, त्याच्यामुळं आपल्याला आपण 1 इंच कमी करणार आहोत, कारण शिलाईमध्ये पण गुंतणार आहे इकून दोन्ही बी. त्याच्यामुळे आपण 23.5 मधून 1 इंच कमी करणार, प्लस 2.5 इंच कप वाढणार आहे. ठीक आहे, कप येतो 23.5 ते 1 इंच म्हणजे 22.5. आपण 22.5 वर मार्किंग करून घेऊ. जर आपण 3 इंचचे कप टाकले तर आपलं इथं 22च करावं लागले असतं. ठीक आहे, कारण 3 इंच परत कप वाढला असता अर्धा इंच, त्याच्यामुळे. पण आपण 2.5 इंच कप टाकणार आहोत, म्हणून आपण 22.5 मार्किंग केली आहे. हे बघा, इथं पण मी पण 22.5 इंचावर मार्किंग करतो. ठीक आहे, तर आपण इथं 9.5चे कप टाकणार आहोत त्याला. तर आपल्याला 9.5चे कप जर म्हणले तर आपल्याला इथं 5.6 घ्यायला लागेल. 9चे जर कप असेल तर 5.5 येईल. ठीक आहे, 5.6 घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपण इथं छातीचा चौथा हिस्सा टाकणार आहोत. तर आपला 35 छाती, 35चा चौथा हिस्सा येतोय 9.5. हे 9.5 वर मार्किंग. ठीक आहे, काय करू आपण, ही मार्किंग करून घेऊ या प्रकारे. आणि इथं पण असं राऊंडची शेप पट्टी घेऊन इथं पण आपण काय करू, अशा प्रकारे मार्किंग करून घेऊ. त्याच्यानंतर कोणी कसा बी राऊंड येतं, त्याच्यामुळे ट्रिक सांगतो तुम्हाला. पहिले काय करायचं, इथून 1.25 इंचवर पहिलं मार्किंग करायचं. ठीक आहे, ही 1.25 इंचची मार्किंग. त्याच्यानंतर काय करायचं, इथं इथून त्याच्यानंतर 2.25 इंचवर एक मार्किंग करायची. ठीक आहे, 2.25 इंचा. ठीक आहे,
हे का 2.5 इंच. ठीक आहे. त्याच्यानंतर काय करायचं, आपली शेपपट्टी घ्यायची. शेपपट्टी घेऊन या 2.5 इंचाच्या मार्केवरून इथून कमीत कमी 1 इंच अलीकडे घेऊन अशी पट्टी ठेवून काय करायचं आहे, मार्किंग करून घ्यायची. ठीक आहे. अशी ही पहिली मार्किंग झाली. ठीक आहे. त्यानंतर हे जी 2.25 आहे, 2.25 राऊंड घ्यायचा थोडा हलकासा खाली खाली या प्रकारे. ठीक आहे. असा राऊंड. ओके. आणि हे जे 1 इंच आहे त्या 1 इंचपासून असा आपला थोडा हलकासा या प्रकारे राऊंड घ्यायचा. ठीक आहे. हे झालं आपल्या ॲक्युरेट कटिंग. हे ठीक आहे. आपण काय करणार, हे कटिंग करून घेणार, थोडं हलकासा आपण अशी कटिंग करून घेणार आहोत. ठीक आहे. या प्रकारे करून घेणार आहोत. ठीक आहे. हे बघा, आपली आस्तीन कटिंग झाल्यानंतर काय करायचं, इथून ही जी आहे आपल्याला आता आस्तीन पट्टी तयार करण्यासाठी मार्किंग करायचं आहे. ठीक आहे. आधी काय करायचं, इथं आपण अर्धा इंचावर मार्किंग करायची पहिले. ठीक आहे. अशी इथं पण अर्धा इंचावर समजून घ्या थोडं फार. ठीक आहे. हे अर्धा इंच मार्किंग, हे जे आहे कापड आपण हे नकाने मार्किंग जो करतो हे कापड राईट हे अर्धा इंच त्या मार्किंगवर ठेवून द्यायचं असं या प्रकारे. ठीक आहे. असं. ठीक आहे. नंतर याला पण नकाने मार्किंग करायची या प्रकारे. ठीक आहे. आणि चॉकनी अशा प्रकारे मार्किंग करून घ्यायची. ठीक आहे. ही झाली मार्किंग. त्यानंतर काय करतो, मी फोल्ड करून दाखवतो, खोलतो, पाठीमागून मार्किंग केलेली आपण. हे बघा. आता हे जे आहे आपण हे कट करणार आहोत, हे 5.25 इंचची मार्किंग करायची आहे. 5.25 इंचवर. ठीक आहे. 5.25 इंच अशा प्रकारे आणि हे कट करून घ्यायचं आहे. हे आपली आस्तीन पट्टी बनवण्याची हे आहे कट केलेलं. ठीक आहे. हे बघा. त्याच्यानंतर आता आपण इथं हे आपलं मेन सेंटर आहे. ठीक आहे. आणि हे आपण 2.25 इंच घेतलेलं आहे. तर काय करायचं, हे इथून हे 2.25 इंचपासून असे मासुली कट आपल्याला मारायचं आहे. या प्रकारे. ठीक आहे. या 2.25 इंचाचं थोडंसं लेवल करून घ्यायचं आपल्याला. ठीक आहे. तर काय करायचं, या प्रकारे इथून या टोकापासून हळूवारपणे या 2.25 इंच पर्यंत करून घ्यायचं. ठीक आहे. हे व्यवस्थित झालेलं आहे की आपली व्यवस्थित आस्तीन कट झालेली आहे. ठीक आहे. हे बघा, आपली आस्तीन कटिंग झालेली आहे. आता आपण काय करणार आहोत, बॅक फ्रंट कटिंग करणार आहोत. आपण बॅक फ्रंट जो आहे आपण आकण शोल्डरवाला बॅक फ्रंट कटिंग करणार आहोत. ठीक आहे. ते तुम्हाला माहिती दाखवणार आहे मी सविस्तर सांगतो मी. ठीक आहे. त्याच्यानंतर काय करायचं, आपण असं फोल्ड करून घ्यायचं, हे खोलून घ्यायचं. त्याच्यानंतर या प्रकारे कापड ठेवायचं. आता ज्यावेळेस आपण बॅक फ्रंट काढणार आहोत त्यावेळेस आपला फ्रंट कितीचा होता, 10.5चा होता. तर आपण इथं 10.5 ठेवणार आहोत. ठीक आहे. जास्त ठेवायचं नाहीये. बघा, आता या प्रकारे आपण काय करू, या नख मारून घेऊ तर या प्रकारे. ठीक आहे. आपलं जेवढं कापड पाहिजे आपण तेवढं घेतलेलं आहे. काय करायचं, इथून 10.5 वर एक मार्किंग करायची. इथे का 10.5 वर एक मार्किंग करायची या प्रकारे. आणि इथं पण 10.5 वर एक मार्किंग करायची. ठीक आहे. या प्रकारे. त्याच्यानंतर जो आपण पहिला फ्रंट कट केलेला आहे तो याच्यावर टाकून द्यायचा. ठीक आहे. या प्रकारे असा फ्रंट ठेवायचा ह्याच्यावर. ठीक आहे. ही 10.5ची मार्किंग आहे. ठीक आहे. हे बघा, ही याच्यावर ठेवायची असं. हे बघा, हे अर्धा इंच अलीकडे, कारण की आपण हे 11चं घेतलेलं आहे आणि हा 10.5, त्यामुळे हे अर्धा इंच बाहेर येणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपलं जर ॲपल कट शर्ट असतं तर आपण काय केलं असतं, इथून आपण 3 इंच घेतो शोल्डरसाठी. बॅक फ्रंटला ॲपल कट शर्ट असतं. आपण हे कट शर्ट आहे, आपण हे अर्धा इंचाचा उतार घेतलेला आहे. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, इथं 3.5 इंच घ्यायचं. किती? 3.5 इंच. आपण रेग्युलरला 3 इंच घेत असतो.
पण याला आपण 3.5 इंच घेणार आहोत. ठीक आहे, 3.5 इंच रेट मार्किंग करायची आणि 1.25 इंच डाऊन करायचं आहे इथं. ठीक आहे, अशा प्रकारे. त्याच्यानंतर 2.25 इंच गाळा ठेवायचा आपला. ठीक आहे, याला आपण असा गोलाई मार्किंग घेऊ. ठीक आहे, त्यानंतर इथून पण आपण 3.5 इंच घ्यायचं. इथं जसं इथून 3.5 घेतलं, इथं पण 3.5 इंच घ्यायचं इथून पण. ठीक आहे, या प्रकारे. ठीक आहे, अशा प्रकारे हे 3.5 इंच. ठीक आहे, त्याच्यानंतर आपलं शोल्डर आहे 17, तर 8.5 8.5 17 आणि प्लस अर्धा इंच म्हणजे 9. ठीक आहे, 9 वर एक मार्किंग करायची अशा प्रकारे. त्याच्यानंतर काय करायचं, ही मार्किंग पहिले मिळून घ्यायची अशा प्रकारे. ठीक आहे, त्यानंतर ही मार्किंग या प्रकारे मारून घ्यायची आपण. ठीक आहे, इथपर्यंत मारली. थोडंसं काय करा, हलकासा आतमध्ये डाऊन घ्यायचा मार्किंग. हे बघा, रेडने दाखवतो, रेड चॉकने अशी राऊंड थोडं आतमध्ये घ्यायची आणि अशी आतमध्ये घेऊन हलकासा असा शेप देऊन टाका. ठीक आहे, हा शेप दिल्यानंतर वरती पण आपल्याला शेप देत आहे. काय करायचं आहे, हे हलकासा असा एक शेप देऊन टाका. ठीक आहे, त्याच्यानंतर आता जी आपल्याला मेन आहे ती इथली आहे बाजू. ठीक आहे, आपण इथं रेग्युलरमध्ये 3 इंच घेत असतो, तर आपण 3.5 इंच घेतलंय. पण ह्यातला आता अर्धा इंच कमी करायचं आपल्याला. 3.5 आलं पाहिजे ह्या हिशोबाने. इथं काय करायचं आपल्याला, अर्धा इंच ही जी आहे ही पहिली मार्किंग आहे आपली, बरोबर की नाही. ह्या मार्किंगवर आपण डायरेक्ट कट नाही करायचं, त्याचं फोल्ड करायचं आणि अर्धा इंच आतमध्ये एक मार्किंग करायची अशा प्रकारे. अर्धा इंच मार्किंग झालेली आहे आपली. ठीक आहे, तर इथं जे आहे आपण इथं ऑलरेडी अर्धा इंच कमी केलेलं होतं. इथं आपण 2 इंच घेतलं होतं आणि 1-1.5 इंच मार्किंग घेतली होती. ठीक आहे, तर ऑलरेडी आपण इथं अर्धा इंच कमी केलं, त्यामुळे इथं ॲक्युरेट मार्किंग करायची. ठीक आहे, अशा प्रकारे इथं हीच मार्किंग ठेवून द्यायची. तर ही मार्किंग आणि ही मार्किंग मिळून घे. ठीक आहे, अशा प्रकारे. हे बघा, आता हे बघा, ही मार्किंग मिळालेली आहे. ठीक आहे, ह्याला आपण उतार देणार नाहीत. बॅक फ्रंटला उतार नसतो, आपण समोरच्या फ्रंटला फक्त उतार दिलेला आहे, कारण की ते समोरचे फ्रंट ढेरीने उतरत असते. ठीक आहे, पहिले ही कटिंग करून घेऊ. व्हिडिओ जर आवडला तर नक्की सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला पैसे वगैरे लागत नाही, मराठी माणूस आहे, व्हिडिओ काढ लागलाय, प्लीज मला सपोर्ट करा, प्लीज सबस्क्राईब करा. ठीक आहे, या प्रकारे आपण कटिंग करून घेऊ. या प्रकारे. ठीक आहे, इथून आपण आता या प्रकारे राऊंड करून घेऊ. हे आपलं बॅक फ्रंट निघालेला आहे, तो पण शोल्डर सोबत निघलेला आहे. त्याच्यामुळं यात आपला एक शोल्डर निघलेला आहे, म्हणजे आपली पूर्णपणे कटिंग झालेलीच आहे. आता फक्त आपल्याला अजून एक शोल्डर काढायचं आहे. शोल्डर नाही बी काढलं तरी पण जमतं, पण हे शोल्डरवर शर्ट फाटत असतं, त्याच्यामुळे आपल्याला त्याच्यावर डबल शोल्डर टाकतो. ठीक आहे, ज्यावर आपण टक्स मारून घेऊ. तिथं पण दोन्ही बाजून झाले आपले टक्स. ठीक आहे, आता आपलं जे शोल्डर काढायचं एकदम सोप्या पद्धतीचं शोल्डर आहे आपलं. ठीक आहे, एकदम सोप्या पद्धतीचं. हे बघा, अशा प्रकारे डायरेक्ट टाकून द्यायचं. ह्याला माप सुद्धा घ्यायची गरज नाही हे शोल्डरला आपल्याला. ठीक आहे, आपण डायरेक्ट हातरून आपण काय करू शकतो, शोल्डर काढू शकतो. ठीक आहे, कारण छोटं जरी असलं मोठं जरी असलं, ऑलरेडी त्याला शोल्डर निघलेलं आहे आपल्या मापाचं. जर वरून कमी किंवा टाकलं किंवा जास्त जरी टाकलं तरी पण आपल्याला शोल्डरचा फरक बसणार नाही, कारण ॲक्युरेट माप त्याला उतरलेलं आहे. तरी पण आपण काय करू, इथं आपल्या अंदाजी 5.5-6 काय जी येईल, आपण 5.5 घेतलं इथं. ठीक आहे, 5.5 वर मार्किंग केली आहे. तुम्हाला 5 बी असलं तरी चालत, 6 बी असलं तरी चालत, त्याला काहीच हरकत नाही. कारण की नुसतं आता वरून आपल्याला हे शोल्डर लावून टाकायचं, फक्त वरती ह्याच्यावरून नुसतं शोल्डर लावून टाकायचं. इथपर्यंत लावलं काय, इथपर्यंत लावलं काय, इथपर्यंत लावलं काय, तरी पण काही प्रॉब्लेम नाही आहे. त्याच्यामुळं हे बघा, फक्त शोल्डर काढता वेळेस ॲक्युरेट ठेवून काढायचं. ह्याच्यावर हे जे आपलं बॅक फ्रंट आहे ॲक्युरेट ठेवायचं शोल्डर. बघा, हे दोन्ही बाजू सारखेच आहेत. ठीक आहे, असं ॲक्युरेट ठेवायचं. आता बघा 5.5 आले, मी पण तरी एक्स्ट्रा घ्यायला लागलो कापड, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, हे बघा, हे सर्व कापड ठेवून घ्यायचं. एकदम ॲक्युरेट हात ठेवायचा, खालचा आणि फ्रंटचं कापड हलवून द्यायचं नाही कसलंच. ठीक आहे, व्यवस्थितपणे आपण हे कापून घ्यायचं. हे आपलं आखण शोल्डरवालं कटिंग होती. ठीक आहे, हे बघा, अशा प्रकारे बॅक फ्रंटवर शोल्डर कटिंग करून घ्यायचं. ठीक आहे, हे बघा, आता आपलं शोल्डर कटिंग आपण कास्ट आहे कट करून घेऊ. हे बघा, ह्या प्रकारे हे जे आपलं कटिंग झालेली आहे
हे बघा शोल्डर, ठीक आहे, ह्या प्रकारे हे बघा. ओके, हे बॅकफ्रंट आणि शोल्डर आपलं कटिंग झालेलं आहे. जर व्हिडिओ जर आवडला तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि असेच तुमच्यासाठी मी नवीन नवीन व्हिडिओ आणीन. मराठी माणूस आहे. धन्यवाद. फक्त सबस्क्राईब करा.